हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की फर्निचर आलेलं आहे आणि घराचे डेकोरेशन पण चालू आहे. नको बा मला. तर आता खालचे सगळे रेलिंग वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही वरती आलेलो आहे. वरतून माळा टाकायच्या आहेत खाली, अशा लोंबत्या अशी डिझाईन करायची जेणेकरून ते छान वाटेल दिवसा, कारण दिवसाच पूजा आहे. सकाळी दुपारी 12 वाजता 12-1 वाजता आहे, तर त्याच्यामुळे ते छान दिसेल. त्याच्यामुळे ते माळा टाकायच्या आहेत. आणि ताईची अशी आयडिया होती, त्या त्यांच्या घराला केलं होतं तसंच ह्या पण घराला करायचं असं त्यांचं होतं. तर त्याच्यामुळे आम्ही अशा अर्ध्या माळा असं टाकत होतो. तर दाजी होते आमचे सोबतीला, तर रोहिणी काहीतरी करत होती काम आणि मग मी दाजींच्या हाताखाली, हे दाजी बोलायचे हे आणून दे ते आणून दे, मग मी त्यांच्या हाताखाली ते लावायचं, स्टिकर वगैरे लावायचं, टेप वगैरे लावायचं, हे काम आमचं चालू होतं. तर भरपूर अजून माळा राहिलेल्या आणि भरपूर काम पण बाकी होतं. आणि आत्ता वाजलेले आहे 10, 10:30 वाजून गेलेले होते. तरी पण अजून आमचं काहीच नाही आहे. वारं सुटलेलं, तर वाऱ्याने त्या माळा अशा बाजूला जायच्या. आम्ही एवढं लावून पण काही त्याचं हे नाही व्हायचं. परत डबल आम्हाला काम करायला लागलेलं. आणि अजून आमची आंघोळसुद्धा नाही आहे. पाहुणे येतील असं वाटतंय, कारण पुण्यावरून पाहुणे येणार होते आणि 10:30 वाजता 10:30-11 वाजता गाडी येते इथं, ट्रेन पुण्यावरून. तर त्याच्यामुळे मग आता येणारच होते, तर आम्हाला त्याच्या अगोदर आवरायचं होतं. त्याच्या अगोदर आम्हाला घरातली पण डिझाईन वगैरे करायची होती. तर इथं अशी डिझाईन आम्ही करून घेत होतो. त्यात लाईटी पण लावल्या होत्या, लाईटिंग वगैरे केली होती. त्यात आम्ही अशा माळा वगैरे सोडत होतो. ते दिसताना खूप सुंदर नको आधी ते करून अजून बाकी होतं काम. तर दाजी आले म्हणून हे पॉसिबल झालं, नाही तर ते सगळं हे झालं ना गिचमिळ. त्याच्यामुळे आम्ही दाजींना कधी पण बोलवतो, तुम्ही या लवकर. तिकडचं ते येतात आणि सगळं मग ताईची ती तयारी असते की ती वेळ त्यांच्या डोक्याने ते सगळं काम करत असतात. डिझायनिंग, कोणाचं लग्न असेल तरी ती गाडी सजवायचं काम, ते घर सजवायचं काम, ते घरातल्या छोट्या गोष्टी जरी बिघडल्या तरी स्वतःच ते नीट वगैरे दुरुस्त वगैरे करतात. फिटिंग वगैरे करायची असली तरी स्वतःच करतात. पंखा वगैरे बंद पडला तरी ते स्वतःच करतात. खाली मांडवाचं चाललंय. हाय, आंघोळ केली तू किती हुशार. तू हे आणलंय का, मशीन आणली ड्रायरची सेंटरला. तो का तिथं ठेवली दाजी? वरती ठेवली. आता थांबा की ताई बघ. नाही बघितलं की काय केलं. ती म्हणते काय केलं. म्हणतीन की मग आमची दाजी कारागीरच आहेत, छान कारागिरी करतात. अय, तुझं काय हाय का नाही काम? रांगोळी आणखी ह्याला म्हणते. कुठं गेलते? टेरेसवर गेलते. चला बाहेर चल ना, वरची वर. हा इथं या हो, इथं. बघ अजून दमानी, दमानी.
तर वरचं आता झालं होतं, माळा वगैरे सोडून हे तुम्ही बघू शकता इकडच्या साईडला माळा वगैरे सोडलेल्या आहेत. राहिलेले हे खांब, तर त्या खांबांना सुद्धा हे माळा लावायचं आमचं चालू आहे. तर त्यासाठी दाजीवरती चढलेले. तर हे माळा वगैरे झाल्यानंतर मग थोडंसं अजून काही घरामध्ये पण डेकोरेशन करायचं बाकी होतं, तर ते आम्ही करणार आहेत. तर आता इथं बाकीचं ह्या जे हे रेलिंग आहे ना, इथून पण आम्ही ते माळा वगैरे लावून घेतो आहे, जेणेकरून म्हणजे खालचं ह्याचं आता मांडव घातलं आहे ना, तिथून तर दिसणार नाही आहे ते, पण ते दिसायला लांबून ते छान दिसतं. वरून जे लांबून दिसतं ना, तेव्हा ते छान दिसणार, त्यासाठी आमचं चाललं होतं. तर दाजी खरंच आमचे खूप छान असे कारागीर आहेत, खूप छान कोणत्या पण गोष्टी करतात, परफेक्ट पाहिजे असतं, तर ते करण्याचा प्रयत्न करतात. आणि मी त्यांच्या हाताखाली हे दे ते चिटकव, हे कापून दे, हे ते अशा गोष्टी. तर आता आमचं चाललेलं आहे काम इथं. इथे चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी. सगळेजण आलेले, दातशारी वगैरे त्या बायका पण आलेले, तर त्यांचं ते काम सुरू करत आहेत. गुलाबजामसाठी इथं ते मळत आहेत खवा वगैरे. तर आमचं पण इथं अर्धं अजून काम राहिलेलं आहे थोडंसं. वरच्या खांबाला लावून झालेला आहे माळा, खालच्या खांबाला लावायचं. दूध पावडर. तीन साईडला आतल्या साईडची काय गरज आहे, 3 साईडला तर आता पूजेचा टाईम होत आलेला आहे. वरच्या सगळ्या माळा वगैरे झालेल्या आहेत, आंघोळ्या वगैरे झाल्या, आणि आम्ही इथं आतलं डेकोरेशन करायला आलो. आतमध्ये पण माळा लावल्या. त्यानंतर इथं फुलांच्या रांगोळ्या करायच्या होत्या, कारण अशा स्टाईल्सवर फुलांच्या रांगोळ्या काढल्यानंतर ते छान दिसतात आणि छान अशी डिझाईन पण क्रिएट होते. वेगवेगळ्या फुलांचे वेगवेगळे कलर, त्याचे क्रिएशन खूप छान वाटतं. त्याच्यामुळे फुलांची रांगोळी इथं काढायचं चाललंय आमचं. ताई, मी आणि रोहिणी, आमच्या तिघींचं अजून काहीच आवरलेलं नाही आहे, पण पाहुणे यायला लागलेले आहेत आणि पाहुणे यायला सुरुवात झाली. पण आपल्याला काय आता सगळं क्लिअर झाल्याशिवाय काय उठता नाही येणार किंवा मग आवरता पण नाही येणार. तर आलेले आहेत पाहुणे सगळे, घर वगैरे बघतायत सगळीकडं वगैरे फिरून. तर पूजेची तयारी पण इथं झालेली आहे, सगळं ठेवलेलं आहे इथे. तर आम्हाला फक्त आता आमचं आवरायचं आहे.
साईडला असलं टाकी पाणी. चल 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 दीदी तयारी करते. तर सगळं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे. तुम्हाला या मंडपमुळं तर मला काय डेकोरेशन बाहेरचं दाखवता येत नाही, पण आतलं दाखवते. आतमध्ये माळा वगैरे लावलेल्या आहे, फुलांची डिझाईन वगैरे केलेली आहे, सगळीकडे तोरणं वगैरे लावलेली आहे. आतमध्ये सुद्धा हे असं लावलेलं आहे, डिझाईन वगैरे केलेली आहे फुलांची. छान अशी रांगोळी अशा केलेल्या आहेत, कारण इथं पूजा होती म्हणून. आणि इथे सुद्धा बाहेरून रेलिंगला वगैरे सगळे छान छान अशा फुलं वगैरे लावलेले आहेत. तर छान दिसत होते ते मस्तपैकी. सगळं वरचं सुद्धा मस्त हे केलं होतं आम्ही, डिझाईन वगैरे फुलांच्या ह्याने केलं होतं. तर जसं जमेल तसं आम्ही करण्याचा प्रयत्न केला होता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायचं नका. बाय.